नमस्कार द्राक्ष बागायतदार बंधूंनो व ESS धारक बंधूंनो. आपण द्राक्ष डिपिंगमध्ये ESS मध्ये मोठ्या प्रमाणात GA तसेच इतर बायोस्टिम्युलंटचा वापर करत असतो. परंतु इतका खर्च करून देखील आपल्याला आपल्या मण्यांच्या साईजमध्ये अपेक्षित रिझल्ट मिळत नाही. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आपण डिपिंगसाठी जे पाणी वापरत असतो त्या पाण्याचा pH, EC आणि TDS. जगभरात झालेल्या तसेच NRC पुणे ग्रेप्स येथे झालेल्या संशोधनानुसार आपल्याला आपल्या डिपिंगच्या पाण्याचा pH हा ॲसिडिक असणे गरजेचे आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेल्या संशोधनानुसार आपल्या पाण्याचा pH हा आपल्याला 5च्या खाली असणे गरजेचे आहे. इथे आपण बघू शकता आपल्या जे काही GA सोल्युशन आहे, GA सोल्युशनचा pH आपल्याला 5च्या खाली असेल तर आपल्याला त्याचे उत्तम रिझल्ट मिळतात. तसेच NRC पुणे येथे झालेल्या संशोधनानुसार आपल्या GAचा तसेच इतर सोल्युशनचा बायोस्टिम्युलंटच्या सोल्युशनचा डिपिंगसाठीचा pH हा आपल्याला 5.5 ते 6.5च्या दरम्यान असणे आवश्यक आहे. आता सध्याची परिस्थिती बघितली तर सर्वच विभागामध्ये पाण्याचा pH हा आपला 8 ते 10च्या दरम्यान आहे. अशा परिस्थितीत आपण पाण्याचा pH, EC आणि TDS बॅलन्स करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सायट्रिक ॲसिड असेल, फॉस्फरिक ॲसिड असेल, तसेच इतर जे ऑर्गॅनिक ॲसिड असेल याचा वापर करत असतो. परंतु अनेक बागायतदारांच्या तसेच ES धारकांच्या अनुभवानुसार व अभ्यासानुसार सायट्रिक ॲसिड वापरल्याने आपल्या द्राक्ष घडांचा दांडा हा जाड होत असतो. तसेच आता फॉस्फरिक ॲसिड सोबत बोलायचे झाले तर फॉस्फरिक ॲसिडचा विचार केला तर फॉस्फरिक ॲसिडमुळे आपल्या पाण्याचा pH नक्कीच कमी होतो, पण त्यासोबत आपल्या पाण्यातील TDS व EC वाढत असतात. आपण या ठिकाणी बघू शकता सुरुवातीला आपल्या पाण्याचा pH हा 7.45 होता, परंतु जसजसे आपण फॉस्फरिक ॲसिड ॲड करत गेलो, सुरुवातीला आपण 0.1 ml फॉस्फरिक ॲसिड ॲड केले तेव्हा आपला पाण्याचा pH 6.15 झाला व EC वाढला आपला 0.541 व TDS आपला 275 पर्यंत गेला. असे करत आपण शेवट 0.5 ml फॉस्फरिक ॲसिड 1 लिटर पाण्यामध्ये ॲड केली तेव्हा आपला pH नक्कीच कमी झाला, 3.12 झाला. पण आपण आपला EC बघू शकता, EC आपला झालेला आहे 2.784. त्यानंतर आपला TDS गेलेला आहे 1392 पर्यंत. अशा परिस्थितीत आपण आपला फॉस्फरिक ॲसिडचा वापर केल्यास आपला GA तसेच जे बायोस्टिम्युलंट वापरत आहोत त्यांची नक्कीच कार्यक्षमता ही कमी होत असते. तसेच अनेक द्राक्ष बागायतदार तसेच ESS धारक बंधूंच्या मनात संभ्रम आहे की ESS मशीन चालू केल्यानंतर आपल्या पाण्याचा pH हा कमी होत असतो, परंतु आम्ही घेतलेल्या ट्रायलनुसार हे आमच्या निदर्शनास आले नाही. या ठिकाणी आपण बघू शकता आपला ESSचा pH होता, सुरुवातीचा आपण जो पाण्याचा pH घेतलेला तो होता 7.65. त्यानंतर आपण साधारण अर्धा एकर स्प्रे केल्यानंतर आपल्या पाण्याचा pH बघू शकता तो झालेला 7.4. म्हणजे यामध्ये कोणत्याही मोठ्या प्रमाणात बदल झालेला नाही. या सर्व संभ्रम असलेल्या परिस्थितीमध्ये आपल्याला आपल्या डिपिंगच्या पाण्याचा pH, EC आणि TDS हे सर्व नियंत्रित ठेवून तसेच त्यासोबत आपल्या द्राक्ष मण्यांवरती कोणतेही दुष्परिणाम होणार नाही याची काळजी घेऊन उत्पादन निवडणे गरजेचे आहे. यासाठी आमच्या R&D टीमने मागील 2 ते 3 वर्ष अभ्यास करून यासाठी डॉक्टर रिच ESS हे उत्पादन बनवले आहे. डॉक्टर रिच ESS ची वैशिष्ट्ये म्हणजे डॉक्टर रिच ESS हे खास ESS साठी बनवलेले स्पेशल उत्पादन आहे व ते मार्केटमधील पाण्याचा pH, EC आणि TDS या तिन्ही गोष्टी नियंत्रणात ठेवणारे एकमेव असे उत्पादन आहेत. त्यासोबत डॉक्टर रिच हे दीर्घकाळपर्यंत आपल्या पाण्याचा pH हे नियंत्रित ठेवत असते, जेणेकरून आपल्या GA व इतर बायोस्टिम्युलंटची डिपिंगमधील कार्यक्षमता वाढवते. त्यामुळे आपल्याला त्याच्या रिझल्टमध्ये कोणतेही व्हेरिएशन्स दिसत नाही. या ठिकाणी आपण डॉक्टर रिच ESSच्या ट्रायल घेतलेल्या होत्या. या ठिकाणी आपल्याला आपला डॉक्टर रिच ESS वापरून pH 5.11 पर्यंत आलेला होता. त्यानंतर आपण साधारणतः अर्धा एकर ESS द्वारे फवारणी केल्यानंतर सुद्धा डॉक्टर रिच ESSच्या वापराने आपला pH हा 5.11 पर्यंत हा स्टेबल राहिलेला आहे. डॉक्टर रिच ESSचा डोस हा अगदी कमी आहे, फक्त 50 मिली प्रति एकर व ते अगदी माफक दरात सर्वत्र उपलब्ध आहेत. त्यामुळे आपल्या GA व बायोस्टिम्युलंटची क्षमता वाढवायची असेल, त्यांचे रिझल्ट वाढवायचे असतील तर नक्कीच एकदा डॉक्टर रिच ESS वापरा व निश्चिंत व्हा. धन्यवाद.